आज ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी कल्याण पोलीस परिमंडळाच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील पोलीस बंदाचा आढावा घेतला। याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते। आयुक्त डुमरे यांनी कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या मतदारसंघात निवडणुकीत मतदान निर्भयपणे व्हावे यासाठी पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतली आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचे डुमरे यांनी सांगितले। कल्याण परिमंडळामधल्या कल्याण डिव्हिजनमध्ये विशेषतः कल्याण शहर जे आहे, तर कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी चाललेली आहे हे पाहणं आजच्या बैठकीचं हे होतं। आणि त्यामध्ये प्रतिबंधक कारवाया असतील, त्यानंतर अवैध शस्त्र, अग्निशस्त्र असतील किंवा इतर कारतूस असतील त्यांच्यावरची कारवाई, दारूवरची कारवाई आणि इतर अनुषंगिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्यावर प्रतिबंध असणं आवश्यक आहे, या सर्वांचा एक आढावा या निमित्तानं घेतला मी। आणि त्यानंतर 20 तारखेला मतदान आहे, तर 20 तारखेचं मतदान त्या दिवशी आपला कशा पद्धतीने बंदोबस्त असला पाहिजे, कोणकोणत्या ठिकाणी बंदोबस्त असला पाहिजे, याचं नियोजन त्यांचं काय आहे याच्याबद्दलचा आढावा घेतला। आणि एकंदरीत मला असं वाटतं की कल्याणची चांगली तयारी झालेली आहे आणि त्यामुळं ही इथली निवडणूक ही शांतपणे पार पडली असा मला पूर्ण विश्वास आहे। आणि या निमित्तानं मी एक आवाहन देखील सर्वांना करू इच्छितो की मतदान करणं हे आपलं नुसतं कर्तव्य नाही, तर आपला हा पवित्र हक्क देखील आहे। त्यामुळे हा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे, त्या निमित्तानं मी आभार करतो। लोकांपर्यंत 51 शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये 4 फायर आर्म्स आहेत आणि बाकी 47 आहेत की इतर शस्त्र आहेत, म्हणजे तलवारी असतील, चॉपर असतील, प्रोडक्ट या टाईपची आहेत। प्रतिबंधक कारवाया एकूण 1500च्या आसपास लोकांवर आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि सुमारे 1200 कारवाया अजूनही पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपण करणार आहोत। प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जास्तीत जास्त ड्रोन कॅमेरे आपण ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर आपण सुरू केलेला आहेच, पण तो वापर आपण आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहोत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाढवणार आहोत। आणि याचा मुख्य उद्देश जो आहे हा ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये काही तक्रारी येऊ शकतात, काही आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रकार होऊ शकतात किंवा तसं काही करण्याचा प्रयत्न होईल, तर या सर्वांवर पूर्णपणे नजर असणं आणि मोठमोठे एरिया कव्हर करणं हा याचा मागचा उद्देश आहे। त्यामध्ये आपले जास्त धंदाटोक वस्तीचे एरिया असतील किंवा ज्या ठिकाणी नेहमी तक्रारी येतात निवडणूक संदर्भाने त्या तक्रारी असतील, त्या सर्वांवर लक्ष ठेवणं आणि या सर्वांना लक्ष ठेवून त्यांना तात्काळ कारवाई करता यावी यासाठी ड्रोनचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करणार आहोत।